सांगलीत कैलासवासी डॉक्टर नितीन बन्ने यांच्या 15व्या स्मृतिदिनानिमित्त मुकबधीर शाळेमध्ये वही वाटप करण्यात आले। सांगली पत्रकार नगर येथील कैलासवासी डॉक्टर नितीन बन्ने यांच्या 15व्या स्मृतिदिनानिमित्त गेली 15 वर्ष गोरगरीब तसेच बेघर वृद्धाश्रम अनाथाश्रम या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्याचबरोबर आज 100 फुटी रोड चेतना पेट्रोल पंपजवळील मुकबधीर शाळेमध्ये BSc कृषी निवृत्त गटविकास अधिकारी विश्वनाथ बन्ने यांच्या कुटुंबियांच्या वतीने वही वाटप करण्यात आले। यावेळी शालन बन्ने, विकासराव मोहिते, उद्योजक अरविंद कुलकर्णी, मुख्याध्यापक नामदेवराव घरपणकर, सयाजी शिंदे यांच्यासह बन्ने कुटुंबीय उपस्थित होते। आज या ठिकाणी आमची कैलासवासी चिरंजीव डॉक्टर नितीन यांच्या 15व्या स्मृतिदिनानिमित्त ही मुकबधीर शाळेच्या प्रांगणामध्ये हॉलमध्ये आपण विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। तर त्याचं निधन होऊन 15 वर्षे झाली, पण आम्ही 15 वर्षामध्ये विविध संस्थांना, त्याचप्रमाणे विविध दुर्बल घटकातील समाजाला विविध प्रकारचं असं साहित्य वाटप करत असतो। तर सांगलीतलं हे 15व्या वर्षीसुद्धा आपण ह्या मुकबधीर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्य वाटप केलेलं आहे। आमचे चिरंजीव गोरगरिबांच्यासाठी अहोरात्र त्यांनी सेवा देत होते। त्यांनी कधी रुग्णाकडून पैशाची अपेक्षा केली नाही, कधी जातीधर्म पाळला नाही, वेळेचं बंधन कधी पाळलं नाही। आम्ही रिटायर झाल्यानंतर 2 वर्ष आमच्याशी बोलायलासुद्धा त्याला वेळ नसायचा, इतकं त्यांनी अहोरात्र रुग्णांच्यासाठी सेवा केली। आणि हे सर्व करत असताना त्याच्यावर अचानक असा घाला घडला की ते 15 वर्षापूर्वी अचानक आमच्यातून ते निघून गेले। आणि ही जी वार्ता आहे ही सी न्यूजनं अतिशय तातडीनं 9 वाजता घडल्यानं 10 वाजता सी न्यूजला बातमी आली। तो गोरगरिबांचा डॉक्टर गया असो, ही मुस्लिम समाज असेल किंवा दुर्बल घटकातील लोक असतील, ते पत्रकार नगरमध्ये त्याचा दवाखाना होता, साई दत्त क्लिनिक, कारण तो दत्तभक्त होता, त्यानंतर साईभक्त पण होता, म्हणून त्यांनी सुरुवातीपासूनच साई दत्त क्लिनिक, साई दत्त हॉस्पिटल अशी नावं दिली होती। आणि गोरगरिबांच्यासाठी सेवा करतच त्यांनी त्याचा वेळ असाच कारणी लावला। आणि त्याचे जे आजोबा म्हणजे माझे वडील स्वातंत्र्यसंग्राम होते, ज्यांनी 9 महिने कारावास देशाच्या स्वातंत्र्यासाठी सोसला, असाचा हा नातू होता। आणि त्यामुळं त्यांची परंपरा जी होती त्यांनी ती कायम राखली गेली, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। आणि ही सी न्यूजनं ही बातमी वेळीच दिल्यामुळं इतका समाज त्यावेळेला, कारण हे व्हॉट्सअप वगैरे त्यावेळेला काय नव्हतं, फोनाफोनीच फक्त होती, तर त्यावेळेला ह्या सी न्यूजच्या बातमीमुळं फार जनसमुदाय, मोठा जनसमुदायाला ट्रॅफिक जाम झालं होतं पत्रकार नगरमध्ये, इतका समाज तिथं आला होता। आणि त्याबद्दल त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही ही 15 वर्ष सातत्यानं गोरगरिबांच्यासाठी त्यानं जी सेवा केली ते पुढं चालू ठेवण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना किंवा विविध घटकातील दुर्बल घटकांना विविध प्रकारे सहकार्य करत असतो। काहीतरी देणे लागतोय, समाजाला काहीतरी देणं लागतं, या भावनेतून आम्ही त्यांना देत असतो। आणि याबद्दल मी सी न्यूजचे आभार मानतो।